नमस्कार. जनगणना 2027 प्रगणक मास्टर मॅन्युअल फील्ड कामापासून डेटा सबमिशनपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिला भाग जो आहे यामध्ये तांत्रिक नियम व ॲप सेटअप, यामध्ये डिजिटल जनगणना सेन्सेस 2027 ही HLO ॲपद्वारे होणार आहे. यासाठी Android 11+ व iOS 15+ असे मोबाईल आवश्यक आहेत. यामध्ये किमान 4 GB रॅम तसेच 8 GB स्टोरेज असायला हवे. भाषा एकदा निवडल्यानंतर आपल्याला ती पुन्हा बदलता येणार नाही. यामुळे सर्व माहिती 100% गोपनीय राहील. शेअर करणे दंडनीय आहे. यानंतर दुसरा भाग आहे, त्यामध्ये नकाशा व घर क्रमांक देणे. यामध्ये सुरुवात नकाशा व HLBच्या उत्तर पश्चिम नॉर्थ वेस्ट कोपऱ्यातून सुरुवात करावी. सर्पिलाकार क्रम या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर चिन्ह, घरासाठी पक्का घर असेल तर चौकोन, कच्चं घर असेल तर त्रिकोण आणि त्या ठिकाणी कोणीही वास्तव्यास नसेल त्या ठिकाणी आपल्याला गुणिले चिन्ह वापरायचं आहे. घराला क्रमांक देताना ते क्रमांक 1/1, 2/2, 3/3, 4/4 या पद्धतीने देण्यात यावेत. यानंतर तिसरा प्रकार आहे प्रमुख डेटा एंट्री गाईड. प्रश्न क्रमांक 1 ते 16 पर्यंत. प्रश्न 1 ते 3 ओळख. यामध्ये लाईन नंबर ॲटो जनरेट होणार आहे. त्याच पद्धतीनं रिपीट बटनचा वापर करावा लागेल. प्रश्न 4 आणि 6साठी घराच्या भिंती, छप्पर हे जे आहे याविषयीची माहिती भरावी लागणार आहे. या ठिकाणी अंदाजी माहिती भरण्यात येऊ नये. प्रश्न 7 वापर. ज्या घरामध्ये व्यक्ती 34 दिवसापेक्षा जास्त दिवस राहत असेल तर ते घर हे राहण्यास योग्य असणार आहे. बंद गृह, ज्या ठिकाणी कोणीही राहत नाही, कुलूप आहे त्या ठिकाणी लॉक्ड हा पर्याय निवडा. आणि रिकामे घर, त्या ठिकाणी रिकामे का आहे त्यासाठी योग्य ते कारण आपल्याला लिहावे लागणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 ते 13मध्ये कुटुंबाच्या संदर्भात येणारे जे प्रश्न आहेत त्यामध्ये कुटुंब प्रमुखाची माहिती व पद हे आपल्याला भरावे लागेल. प्रश्न 14, 15 आणि 16 घराच्या संदर्भात प्रश्न असतील. घर त्या ठिकाणी जे आहे त्याची नोंद आपल्याला करावी लागणार आहे. त्यानंतर प्रश्न 17 आणि 18 यामध्ये पिण्याचे पाणी सुमारे 500 मीटरच्या आत स्रोत असल्यास जवळ मानले जाईल. पाणी पिण्याचे 500 मीटरपेक्षा जास्त असेल तर तो स्रोत दूर असेल. या ठिकाणी प्रश्न पुढचे जे आहेत त्यामध्ये शौचालयाचा प्रकार, वापरानुसार या ठिकाणी आपल्याला योग्य तो कोड लिहायचा आहे. त्यानंतर 25वा प्रश्न LPG नसल्यास मुख्य इंधन, लाकूड, गोवऱ्या, केरोसिन इत्यादी लिहावे लागणार आहे. त्यानंतर संपत्तीच्या संदर्भात TV, फ्रीज, वाहन, 2 चाकी, 4 चाकी, मोबाईल, संगणक, इंटरनेट इत्यादी माहिती या ठिकाणी आपल्याला नोंदवावी लागेल. त्यानंतर डेटा सिंक व सुरक्षा. संपादन सिंक झाल्यानंतरही ॲपमध्ये बदल करता येतात. नंबर 2 सिंक दर 5 ते 6 घरानंतर
सिंक करा. त्यानंतर HLB पूर्ण सर्व डेटा सिंक करा आणि डिजिटल स्वाक्षरी करून कंप्लीट करा. सूचना: वैयक्तिक मोबाईल बदलू नका. डेटा सुरक्षित ठेवा आणि नियमांचे पालन करा. त्यानंतर प्रगणकांचा गोल्डन मंत्र 6 टप्पे. यामध्ये पहिला भाग आहे संपर्क करणे, दुसरा आहे पडताळणी करणे, 3 नोंद करा, 4 खात्री करा, 5 सिंक करा आणि अंतिम डाटा सबमिट करा. असे ते 6 मंत्र आहेत. जनगणना ते जनकल्याण, आपला सहभाग देशाचा विकास. धन्यवाद.